हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 27. तर प्रॅक्टिस सेट 27मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत 7⁴ मल्टिप्लाय बाय 7�2, म्हणजेच 7 स्क्वेअर असं सुद्धा त्याला म्हणतात. ओके, तर ह्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला काय आहे? A is a rational number and m and n are positive integers, then a raised to m multiplied by a raised to n is equal to a raised to m plus n. म्हणजे जर a हा रॅशनल नंबर असेल, ठीक आहे, रॅशनल नंबर तुम्हाला माहीत आहेत जे की आपण p/q फॉर्ममध्ये असतात, ठीक आहे, आणि जर त्याचे जे इंडायसेस आहेत a चे m आणि n हे जर पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील, म्हणजे ते पॉझिटिव्ह नंबर्स असतील, तर जर असं आलं की ह्याचा जो बेस आहे तो सेम आहे, सेम बेस असणार आहे बरं का. तर ह्याचा बेस काय आहे? a. इथं पण a आहे आणि ह्याची जी पॉवर आहे तर त्यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर आन्सरमध्ये तो जो 2 वेळा बेस घेतलेला आहे तो एकदाच घ्यायचा आणि त्याच्या इंडायसेसची, त्याच्या पॉवर्सची काय करायची? ॲडिशन करायची. तर आपण इथे हा फॉर्म्युला लिहून घेऊयात, म्हणजे आपल्याला सॉल्व करताना लक्षात येईल. a⁻m + n. बघा इथे काय पाहिजे? दोन्ही बेस सेम पाहिजे. इथं बेस काय आहे? 7. इथे पण काय आहे? 7. ठीक आहे, आणि त्याच्या पॉवर काय आहेत? 4 आणि 2, आणि इथे मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. जर असं असेल तेव्हा काय करायचं? तर हा जो बेस आहे तो एकदाच लिहायचा आणि त्याचे जे पॉवर आहेत त्याची ॲडिशन करायची. म्हणजे आपलं आन्सर काय आलं? 7⁴ + 2, आणि त्या 4 + 2 ची ॲडिशन करा, 7⁶. समजलं? हा फॉर्म्युला तिथे आपण यूज केलेला आहे. पण त्यासाठी कंडिशन काय आहे? तर m आणि n हे पॉझिटिव्ह पाहिजे, दोन्हीसुद्धा. हे पॉझिटिव्ह आहेत का? आहेत. हा a जो आहे हा रॅशनल नंबर आहे का? तर आहे. हा 7 आहे तो आपण 7/1 हा झाला ना p/q फॉर्ममध्ये, रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये झाला की नाही? तर असा लिहू शकतो. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता सेकंड प्रॉब्लेम काय आहे आपला? -11⁵ मल्टिप्लाय बाय -11�2. आता हा सुद्धा आपल्याला कसा भेटलेला आहे? a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n. आता हा मायनस असेल तरी चालेल, फक्त आपल्याला पॉवर्स जे आहेत, इंडायसेस जे आहेत, तर ते पॉझिटिव्ह पाहिजेत. ठीक आहे, मग अशा वेळेस आपला फॉर्म्युला काय आहे की जर दोन्ही बेस सेम असेल तर तो बेस एकदाच लिहायचा आणि त्याच्या इंडायसेसची, त्याच्या पॉवर्सची काय करायची? ॲडिशन करायची. तर हे 5 + 2 आलं, म्हणजे आपलं आन्सर काय आलं? -11⁻7. समजलं? आता थर्ड आहे 6/7⁵ मल्टिप्लाय बाय 6/7⁵. तर सेम आहे a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n. तर आपण काय लिहिणार? a⁻m + n. सो 3 + 5. इंडायसेसची फक्त ॲडिशन करायची आहे. तर आपलं आन्सर आलं 6/7⁵ + 5 म्हणजे आलं 8. ओके, आता फोर्थ वन. तर फोर्थ काय आहे? -3/2⁵ मल्टिप्लाय बाय -3/2⁵. काय करायचं? सेम a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻n. सो a⁻m + n. m आहे 5, n आहे 3, m + n इंडायसेसची ॲडिशन करायची. सो आन्सर आलं -3/2⁵ 5 + 3 आलं 8. समजलं? खूप सोपं आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युले लर्न पाहिजेत. a⁻16 मल्टिप्लाय बाय a⁻7. सो इंडायसेसची बेस सेम आहे, इंडायसेसची ॲडिशन करा. a⁻16 + 7
तर 16 + 7 होतात 23, a⁻23 आणि 6 आहे p/5⁻3 म्हणजेच p/5³ आणि p/5⁷. मग इथे पण काय लिहिणार आपण, बेस दोन्हीकडे सेम आहे, बेस एकदाच लिहायचा आणि इंडायसेसची पॉवर्सची, इंडायसेस म्हणजेच पॉवर्सची ॲडिशन करायची. तर ती येणार आहे p/5, 3 + 7 म्हणजे 10. ओके, समजला? हा फॉर्म्युला त्यासाठी तुमचा लर्न पाहिजे, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ओके, बाय बाय.